लोकशाही मराठीच्या बंदीविरोधात याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी चॅनलवर 30 दिवसांची आणली होती बंदी। आरक्षणाचं भगवं वादळ आज नवी मुंबईत। पुण्यातील रस्त्यांवर एक मराठा लाख मराठीची आरोळी। मनोज सरांगे मुंबईकडे मार्गस्थ। विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा काढू। कोणत्याही समाजाला धक्का लागू न देता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान। सरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस। गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय। मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची सदावर्तेंची मागणी। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मुंबईत आज मवियाची बैठक। संजय राऊतांची माहिती। तर लोकसभेच्या 48 पैकी 30 जागांची वाटप पूर्ण। 18 जागांवर चर्चा होण्याची शक्यता। मवियाच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण नाही। निमंत्रण नसल्यानं बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही, प्रकाश आंबेडकरांची माहिती। माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज पुन्हा ईडी चौकशी। कोविड काळातील कथित बॉडी बॅग खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा पेडणेकरांवर आरोप। रोहित पवारांची ईडीकडून 11 तास चौकशी। 1 तारखेला रोहित पवारांची पुन्हा चौकशी होणार। आपली लढाई सुरूच राहणार, झुकायचं नाही। चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा आज 12वा दिवस। न्याय यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार। अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात आज अजित पवारांचा दौरा। विविध कार्यक्रमांना अजित पवार लावणार हजेरी। अजित पवार शेतकरी मेळाव्यालाही राहणार उपस्थित। मुंबईत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। मुंबईचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मराठा आंदोलकांचा आज नवी मुंबईत मुक्काम। आंदोलकांची एपीएमसी मधील 5 मार्केटमध्ये राहण्याची सोय। नवी मुंबई एपीएमसी मार्केट 1 दिवस राहणार बंद। सरांगेंच्या मोर्चामुळे मुंबईत अवजड वाहनांना बंदी। अवजड वाहनांना सकाळी 7 ते 12 पर्यंत निर्बंध। मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय। मनोज सरांगेंच्या स्वागतासाठी रायगड सज्ज। खालापूर ते पनवेलपर्यंत 10 लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था। हजारो महिलांनी केली भाजी भाकरीची तयारी। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज वाहतूक बंद। वाहतूक एक्सप्रेस वेवरून वळवणार। मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशीही गोंधळ। तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणाचं काम ठप्पमुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास। महाराष्ट्र लुटला जातोय। मिंधे दिल्ली समोर शेपूट हलवत बसले। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। तर काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर कोण झालं? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। 2014लाच शिवसेना संपवण्याचा डाव होता। उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप। शिवसेना संपवण्याच्या कटात तुम्ही स्वतः होतात। अतुल भातखळकरांचा ठाकरेंवर पलटवार। खासदार संजय राऊत 28 जानेवारीला अहमदनगर दौऱ्यावर। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। आमदार सुनील शिंदेंनी दिली माहिती। वरळीमध्ये ठाकरे गटाला धोबी पछाड देण्याची तयारी सुरू। मंगलप्रभात लौढांकडून क्रीडा महाकुंभाचं आयोजन। स्पर्धांची सुरुवात आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून करणार। नमो नव मतदाता संमेलनाद्वारे पंतप्रधान मोदी आज नव मतदारांसोबत साधणार संवाद। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून भारत दौऱ्यावर। जयपूर इथं इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी करणार रोड शो। अयोध्येत राम मंदिराला भाविकांकडून एका दिवसाचं 3,17 लाख रुपयांची देणगी। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे डॉक्टर अनिल कुमार मिश्रांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।